सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आमदार शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। 15 एप्रिल रोजी भर उन्हामध्ये 80 वर्षाचा योद्धा हेलिकॉप्टरमधून खाली उतरला। सगळीकडे नुसता धुराळा उडाला। साहेब मंत्रीपद द्या, साहेब कारखाना द्या, साहेब हे खातं द्या, साहेब ते खातं द्या असं म्हणणारे आमदार मंडळी सत्तेच्या राजकारणात सोडून गेली। मात्र प्रचंड जिद्द आणि समाजाला दिशा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जोपासण्यासाठी झुंजार नेता आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेसाठी उमेदवार म्हणून घोषित केलं। पक्षांतर्गत नाराजीचे रुसवे फुगवे 2 दिवस चालले। नंतर मात्र साहेब स्वतःच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येतात म्हटल्यानंतर सर्वांनी 2 पावलं मागं घेत एकजुटीने महायुतीला पराभव करण्यासाठी चंग बांधला। साताऱ्यातील राजवाडा परिसरामध्ये दुपारच्या कडक उन्हात घामाघूम झालेला सामान्य कार्यकर्ता हातामध्ये निष्ठावान आपला माणूस अशा आशयाचा शशिकांत शिंदे यांचा फलक घेऊन येत होता। काही जण सावलीचा आडोसा घेत होते तर काही जण घाम पुसत कोण आला रे कोण आला, जावळीचा वाघ आला अशा घोषणा देत प्रचाराची सुरुवात करत होते। अखेर हलगीचा कडकडाट वाजण्यास सुरुवात झाली आणि कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये उन्हामध्येही प्रचारासाठी पायाची भिंगरी सुरू झाली। प्रचाराला सुरुवात झाली आणि तुताऱ्या सगळीकडे वाजू लागल्या। आकाशामध्ये घारी झेप घेऊ लागल्या आणि ढोल ताशाच्या आवाजामध्ये वटवाघळेही उडू लागली। सर्वत्र ऐन उन्हातही प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली। उमेदवार शशिकांत शिंदे यांनी प्रचार रॅलीच्या व्हॅनमध्ये उभं राहून जनतेला अभिवादन केलं आणि काही क्षणातच 80 वर्षाचा योद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार दाखल झाले। त्यांच्यासोबत पारदर्शक कारभाराचा चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आपल्या कामगिरीने लोकसभा भवन गाजवणारे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, जयंत पाटील, शिवसेनेचे नितीन बानगुडे पाटील आणि इंडिया आघाडीच्या विविध घटकातील हजारो कार्यकर्ते दाखल झाले। रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी खासदार शरद पवार यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती। एकदा पावसानं चमत्कार केला, आता उन्हाचा तडाखा महायुतीच्या उमेदवाराला बसणार का, अशी सर्वत्र चर्चा सुरू होती। सातारा जिल्ह्याचा विकास आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट सामान्य जनतेची गाठभेट असाच माझा अजेंडा राहील, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी केला। एकीकडे उन्हाचा तडका बसत होता आणि दुसरीकडे जोरदार हलगी वाजत होती। अशामध्ये सामान्य जनतेच्या भावना देखील उफाळून येत होत्या। काय ती महागाई, सामान्य लोकांनी जगायचं तरी कसं? पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडलेत। वीज बिलही आता भरमसाठ येतंय। दिल्लीतील सरकार जनतेला वीज मोफत देतं, मात्र महाराष्ट्रातील सरकार आणि भाजपचं सरकार गोरगरिबांना न्याय देत नाही, अशी तक्रार ज्येष्ठ नागरिकांमधून होऊ लागली। आमचा नेता संघर्षातून तयार झालेला आहे। कष्टकरी जनतेला न्याय देता देता सामान्य जनतेचे अश्रू पुसणारा खरा दमदार आणि झुंजार नेता शशिकांत शिंदेच आहे। हाच उमेदवार सामान्य जनतेला न्याय देऊ शकतो। त्यासाठी कुणालाही तासनतास प्रतीक्षा पाहावी लागणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी गेली 20 वर्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलंय। जेव्हा पक्षाला गरज आहे तेव्हा देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात निर्भयपणे ते उभे आहेत। त्यामुळे खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील जनता निष्ठावान आणि अशा आपल्या माणसाच्या पाठीशी आहे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। पोवई नाका परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शशिकांत शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसूनच प्रचार रॅलीला सुरुवात झाली। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार रुजवण्यासाठी शशिकांत शिंदे या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे। सातारा जिल्हा नेहमीच पुरोगामी विचाराच्या पाठीशी आहे। देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे आणि या परिवर्तनाच्या लाटेचं पहिलं पाऊल सातारा जिल्ह्यातून सुरू होईल, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष यांना केवळ 6 जागा मिळाल्या। आता मात्र जनतेतून उठाव होऊ लागलाय। महाराष्ट्रामध्ये 60% पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडीला मिळतील, असा विश्वासही खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला। दिनमानसाठी कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे, सातारा।